तर नेक्स्ट ब्लॉग सुरुवात झाली आहे. परत एकदा ट्रिपला आम्ही निघालोय. तर यावेळीचं आमचं डेस्टिनेशन आहे म्हैसूर आणि उटी. तर आता आम्ही बेळगावमध्ये पोचलो आहे आणि आत्ता वाजले 4, पण ॲक्च्युली आमची ट्रेन आहे 6 वाजताची. मग आता टाईमपास कुठं करायचा, तर बेळगावला आल्यावर आम्ही मिल्ट्री महादेवनी एरियामध्ये टाईमपास करायला आलो आहे. हा मिल्ट्री महादेवनी एरिया, इथे एक छोटं गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये मुलांना खेळायला सोडले आणि आम्ही आता इथे एक तासभर टाईमपास करून 5 वाजता रेल्वे स्टेशनला जाणार. गोड पाहिजे ना, गोड खायला पाहिजे. अगं काय आहे गोड खायला? हे काय आहे ग? लाडू आहेत. बोल्या लाडू आहेत, लाडू. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता ट्रेन मध्ये बसलोय. मस्तपैकी नाश्ता चाललाय. तर रात्रभर प्रवास करून शेवटी म्हैसूरमध्ये पोहोचलेलो आहे मी आता. आणि आमची गाडी आम्हाला न्यायला आली. ही गाडी सकाळी 6 वाजता आता आम्हाला इथं न्यायला आले. आणि आता आम्ही इथून निघालोय म्हैसूरलाच पोहोचलोय. म्हैसूरवरून आम्ही निघालोय आता उटीला. ओके चला. तर आता आम्ही निघालोय उटीला आणि आम्हाला ड्रायव्हर न्यायला आले. तर त्यांचं नाव आहे ऋतिक रोशन. हा, ऋतिक रोशन. सही में ऋतिक रोशन? फुल नेम. अच्छा. तर ड्रायव्हरांचं नाव ऋतिक रोशन आहे. तर कसा योगायोग आहे, आम्हाला ऋतिक रोशन सगळं आता 5 दिवस फिरवून दाखवणार आहे. तर आपण म्हैसूरवरून आता उटीला जाताना वाटेत आपल्याला बंदीपूर जंगल लागलंय. तर त्या बंदीपूर जंगलामध्ये आता आपल्याला कुठे आहे? अरे हा पर कळपच आहे बघ. आणि मंकी काय आपल्या गणपतवाला जाताना दिसते. आपण जंगल सफारी करूया येताना. तर आता आम्ही बंदीपूरचं जंगल क्रॉस करून उटीमध्ये एंटर करतोय. तर इथं आम्ही थोडस चहासाठी स्टॉप घेतलाय आणि इथून जवळपास एक 30 किलोमीटरवर आमचं हॉटेल आहे. ನೋಡು ಬನ್ನೆ ಸಿಡಿ ಇದಾಯ್ತಾ ಅಪ್ಪರ್ ಕಷ್ಟ ವಾಡಗಂಡು ತಂದು वाडगंड आलं हॉटेल ट्रायडेंट एंट्री. आपण ऑलरेडी बुक करून ठेवलेले हॉटेलमध्ये आता आपण एंट्री केलेली आहे. लास्ट स्टॉप उटी. तर काल निघालेलो आम्ही कोल्हापुरातून 1 वाजता. तिथून बेळगाववरून ट्रेननी आज सकाळी 6 वाजता म्हैसूरला पोहोचलो. आणि म्हैसूरवरून परत आम्ही आता उटीला, आता वाजले 10. तर 10 वाजता उटीमध्ये आता पोचून आम्ही रूमच्या चेक इनसाठी थांबलोय. साधारण 11, 11:15 वाजता आम्हाला चेक इन मिळेल. तर तासभर आता आम्हाला इथेच टाइमपास करायचा आहे. तोपर्यंत आम्ही जरा नाश्ता करून घ्यायचं म्हणतोय. तर ही आता आम्हाला रूम मिळाली आणि ही रूम टूर. हा मस्त. इकडे ही रूम आणि इकडे गॅलरी पण आहे. गॅलरी इथं सगळं मोठी दिसते. तर आता दुपारचे 2 वाजले जवळजवळ आणि रूममध्ये चेक इन करून फ्रेश होऊन आता आम्ही साईड सीनला बाहेर पडलोय. तर पहिल्यांदा आता आम्ही जोडा बेटा, बोटॅनिकल गार्डन, पायकरा, लेक वॉटर हे सगळे पॉईंट आज 2-4 पॉईंट आज कव्हर करायचे. चॉकलेट फॅक्टरी, टी फॅक्टरी आज कव्हर करायचं आहे. तर आता आम्ही ह्या दोडा बेटा पीक व्ह्यू पॉइंट मध्ये आलोय. इथून पूर्ण उंचावरून सगळा व्ह्यू दिसतोय पूर्ण. हे आता आपण दुसरा पॉइंट त्या दोडा बेटा पीक पॉइंटच्या इथंच सुसाईड पॉइंट म्हणून एक आहे, तो बघायला निघालोय. मग प्रत्येक हिल स्टेशनला जाईल तिथं सुसाईड पॉइंट असतोय ठरलेलंच असते. महाबळेश्वरला जावा
काय तर कुठल्या पण हिल स्टेशनला जावा. आता उटीला आलोय तर इथं पण सुसाईड पॉईंट आहेच, म्हणजे जाईल तिथं सुसाईड पॉईंट हा कॉमन आहे. होय. ठरलेलं आहे. काय राहील नसलं तर चालेल, पण सुसाईड पॉईंट तेवढं दाखवा मला. कुठं आहे सुसाईड पॉइंटला येऊन लव्हबर्ड्सचे फोटो. सुसाईड पॉइंटला फोटो शूटिंग. तर आम्ही आता चॉकलेट फॅक्टरी बघायला आलोय. तुझा ड्रेस बी चॉकलेट गत आहे की. चला, व्ह्यू मस्त आहे का सगळीकडे. आणि इथे सगळ्यात बेस्ट म्हणजे काय आवडलं माहितीये, स्वच्छता मस्त आहे इथे. आपल्या महाराष्ट्रात तेवढं चुकते. पॉइंट आहेत सगळे, सुसाईड पॉइंट पासून सगळं आहे, खरं स्वच्छता थोडी नाही. संपूर्ण चहाची माहिती, त्याचं ओरिजिन, त्याची प्रोसिजर ही सगळी इथं दिलेली आहे. तर इथं या फॅक्टरीमध्ये टेस्ट साठी इथं चहा पण दिला जातोय. अरे रे, अरे का मस्त आहे. तर आता टी फॅक्टरी बघितल्यानंतर आम्ही आता चॉकलेट फॅक्टरी बघायला निघालो. मग अशी टी फॅक्टरी बघून आल्यानंतर टी फ्री दिली, आता चॉकलेट फ्री देणार. ओके, आता घे की घे. चहा फॅक्टरी बघितली आणि जवळपास वर्षभराची तरी चहा पूड आम्ही घेऊन निघालोय. येईल त्याला नुसता चहाच पाजायचा, दिवसभर दिवसाचा 4-4 कप आता चहाच प्यायचा. बघा, 2 पिशव्या भरून चहा आहे नाही. काय बोल्या, आता सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं चहाच प्यायचं आम्ही. आणि विशेष म्हणजे आम्ही घरात चहा कोणच पित नाही, पण चहा घेतलाय मात्र 2 पिशव्या भरून. तर आता चहा आणि चॉकलेट फॅक्टरी बघून आलोय. आता गाडीजवळ आलोय, पण आमचा ड्रायव्हर ऋतिक रोशन कुठे दिसेल. हा, दिसला बाबा ऋतिक रोशन आमचा. तर आता चॉकलेट फॅक्टरी झाली आणि टी फॅक्टरी झाली. आता आम्ही बोटॅनिकल गार्डनला आलोय. बोटॅनिकल गार्डन फुल्ल भरलेलं आहे, पण मस्त आहे एकदम. फ्रेश वातावरण, मस्त मस्त झाडं. मला नाही वाटत 2 तासाचा आत कव्हर होईल. भरपूर मोठं आहे रे, पण चांगलं मेंटेन केले. ते बोटॅनिकल गार्डनच्या आतमध्ये एवढं सुंदर असं फुलांचं सगळीकडं हे केलंय, एक म्युझियम वजा केलंय. खूप सुंदर असं सगळ्या रंगाची फुलांची इथं बाग केल्यासारखी केली, छान मेंटेन केले. बऱ्यापैकी तर आता आम्ही बोटॅनिकल गार्डन आवरून रोज गार्डन मध्ये आलेलो आहे. हे रोज गार्डन पण गव्हर्नमेंटनंच डेव्हलप केलेलं आहे. आणि इथं असा प्रश्न आता आम्हाला पडलाय की रोज सोडून इथं सगळंच आहे. रोज फक्त नाही आहेत खरं, बाकी सगळं आहे. ड्रीमिंग, जेनिफ बेटी वाढ, लिव्हरपूल रिमेंबर, सगळी झाड आहेत, पण रोज नाही. रोज गार्डन मध्ये एक आहे सापडला. रोज गोल्या सापडला रोज सापडला. 4 रोज आहेत. ही सगळी खाली, इथं खाली सगळी गुलाब आहेत. तिकडं पण गुलाब आहेत. खरं आमच्या थकण्यामुळे आम्ही खाली जाऊ नाही शकणार आहे. इस्पेशली आईला ऍक्च्युली आवड आहे खाली, म्हणजे फुलांची ऍक्च्युली आवड आहे. खरं ती का नको म्हणायला माहितीये, ती खाली जाऊन परत वर चढत यायचं, त्यापेक्षा माझी आवड जाऊ दे का. तर अशा रीतीनं आमचा पहिला दिवस आता संपलेला आहे. पहिल्या दिवशी आम्ही 4 पॉइंट केले. गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे चालू झालाय. तर काल 2-4 पॉइंट आम्ही काल उटीमधले कव्हर केलेले होते. तर आज आम्ही निघालोय उटी लेक साठी.
आणि सकाळचे आता 10 वाजलेत आणि इथून उटी लेक करणार. आजचा प्लॅन असा आहे की इथून कुन्नूरला जाणार. आम्ही टॉय ट्रेन बुक केलेली आहे, तर त्या टॉय ट्रेनने आम्ही इथून कुन्नूरला जाणार. ते टॉय ट्रेनची एक्साइटमेंट एवढी जबरदस्त आहे. तर आज आम्ही कुन्नूर सगळं बघणार, कुन्नूरमध्ये जाणार, कुन्नूर फिरणार सगळं आणि मग परत संध्याकाळी उटीमध्ये येणार. तर हा उटीमधला सगळ्यात प्रसिद्ध असा लेक आहे की जो मैंने प्यार किया शूटिंग पासून खूप प्रसिद्ध झाला आहे. आणि इथलं हे सगळं शूटिंग आता आम्ही इथं बोटिंग करणार आहे. तर आम्ही बोटिंग करायला लागलोय, तर आमची भांडणं काय झालेत माहितीये. एक तर ही बोट एकदा आमचं म्हणणं इकडे वळवायची, एक तर म्हणते तिकडे वळवायची, आणि ती वळवायला गेली इकडे की ती एकदमच गोल फिरत्या. परत तिकडे वळवायला गेले परत उलटी गोल फिरत्या. नाही तर 10 मिनिटं आम्ही एकाच ठिकाणी गिरट्या मारत गोल 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 गोल. कोण म्हणते इकडे वळवा, कोण म्हणते तिकडे वळवा. त्याचा हँडलला काय प्रॉब्लेम आहे या. ती जाऊन तिथं परत अडकल्या तो. काय हा कसला व्ह्यू आहे बघ मस्त. ड्रायव्हर चेंज केलेले आहेत आणि हे 2 ड्रायव्हर आता मनापासून पडून त्याच्यासारखं बोटिंग या पूर्ण एवढ्या सगळ्या एरियामध्ये कोण करत नसेल. दादा खालती झोपून पाय पोचत नाहीत खरं, अरे पडून रायडिंग करणारा गोल गोल गोल. जुने ड्रायव्हर आता दमून दमून झोपलेले आहेत आणि हे झोपून झोपून चालवा लागलेत. बोटिंग केल्यानंतर आता आम्ही टॉय ट्रेन एन्जॉय करायसाठी इथं आलोय आणि ही आली टॉय ट्रेन आमची. ह्याच्यामध्ये बसून आम्ही कुन्नूरला जाणार आहे. तर आता आम्ही आलेलो आहे चहाच्या मळ्यामध्ये आणि हे सगळे चहाचे मळे आहेत. एवढा मोठा सगळा परिसर हा चहाच्या मळ्याचा आहे. जबरदस्त व्ह्यू आहे हा. चहाच्या मळ्यात येऊन सिनरी बघायला सोडून ही बसल्यात आपले. तर काय करायचं सांगा, सिनरी बघत बसले. अरे ते चहा करून प्यायचा असतोय, तसंच पानं खात बसलायस काय. चहाची टेस्ट येत नाही तशी पानाला. तर आम्ही टी गार्डन बघून इथं लॅम्प्स रॉक पिक पॉइंटला आलोय. इथं वर चढायचं आहे आणि इथं ही माकडं भरपूर नाही वरचं आहे, तुम्हाला दाखवून नाही. तर इथं ह्या पॉइंटला जसं आपण मार्लेश्वरला गेल्यावर माकडं भरपूर दिसतात, तसं इथं भरपूर माकडं दिसायला लागतात आम्हाला. चला ह्या लॅम्प्स रॉक पिक पॉइंटला आलोय. तर इथून असा हा सगळा व्ह्यू काय 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 कुठं आहे. झाडाचं पान खात. अरे होय 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 काहीतरी आहे. कुठे हा बघ, हे बरोबर ह्याच्यावरच आहे, कॅमेऱ्याच्या वरच आहे. बघ पांडा म्हणायचं का याला. पांडा आपल्या इंडियात असतोय का. फोटो वेगळंच कुठलं तर अॅनिमल आहे. होय 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 होय. काय रे
तो माझ्या हातावर टॅटू काढतात टॅटू तो. काढला होता बघ तो. आई हा इकडे आई इकडून छान दिसत आहे. आई काय 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 तर आज सकाळपासून आपण 3 पॉइंट बघितले, पण त्यातला सगळ्यात बेस्ट पॉइंट आज हा मला वाटलाय. तुला कुठला? पांडा दिसला, नंतर सरडा दिसला, त्याला पांडा करून टाकला. तर आता आम्ही नेक्स्ट पॉइंटला आलोय, सिम्स पार्कला. गार्डन आपल्या कोल्हापुरात होऊ शकते. हुतात्मा पार्क पण आपलं असंच होतं, खूप छान होतं आधी होतं, आणि सगळे वाट लावून ठेवले. एवढी हिरवळ मस्त. तर या सिम्स पार्कच्या आत इथं चिल्ड्रन्ससाठी प्ले एरिया आहे. आमची मुलं तर इथं खेळायला गेलेत. त्याच पद्धतीने इकडच्या बाजूला बोटिंगसाठी पण त्यांनी सोय केली. इथं बोटिंग सुद्धा सुरू आहे या पार्कच्या आत. आणि इकडे हे सगळं नेचर, एवढी सगळी अशी झाडी सगळी. इथं फिश आपण वर उभारल्यावर ना पुलावर लगेच खाली येऊन जमा होतात, जणू काही ह्यांना खायला टाकणार आहे. हे सगळे अक्षरशः माणसाळ्यासारखे झाले. आता तिकडं चला बघू, तिकडे येतात का बघूया. एवढं आता हळूहळू जमा होतात याला. अरे बापरे, केवढे आले बघ इकडं आल्याबरोबर, केवढे आले बघ. तर आज आमच्या ट्रिपचा सेकंड डे होता आणि आज आम्ही कुन्नूर बघितलंय सगळं. कुन्नूर हे खरोखर बघायला छान आहे. उटीपेक्षा पण मला कुन्नूर छान वाटतं. आम्हाला सगळ्यांनाच कुन्नूर आम्ही जास्त एन्जॉय केलंय.